आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत अशी तिखट पुरी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत, जी बनवायला अतिशय सहज आणि सोपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट अशी ही पुरी आहे। चला तर मग सुरू करूया। आता पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर। आता हिरवी मिरचीचं प्रमाण हे तुम्हाला आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हे छान असं मिक्सरला वाटून घेऊया। त्यानंतर आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता ही पीठं जी आहेत ती घेताना आपल्याला न चाळता घ्यायची आहेत, जेणेकरून ह्यातला जो कोंडा आहे यामध्येच फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे आपल्या शरीराला फायदेशीर आहे। त्यानंतर अर्धा कप मी बेसन पीठ घेतलं, त्याच्यामुळे पुरी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होईल। त्याचबरोबर इथं 1 टीस्पून मी ओवा हातावर छान असा चोळून टाकला, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, 2 मोठे चमचे पांढरे तीळ टाकायचे, 1 टीस्पून हळद टाकूया आणि सगळ्यात शेवटी आपण जे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे। आणि पुरी अजूनच छान खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे तेलाचं कडकडीत असं मोहन करून घेतलेलं आहे आणि ते या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता हे मोहन जे आहे ते आपल्याला पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होणार आहे। आता थंड झाल्यानंतर हाताने आपण हे छान असं हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता हे पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे पुरीसाठी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे। 5 मिनटं मी असं झाकून ठेवलं होतं आणि 5 मिनटानंतर आपण आता ही पिठामध्ये घोळवून आता याची आपल्याला मोठी अशी पुरी लाटून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथं मी पुरी लाटून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या पुऱ्या बनवण्यासाठी इथं आपल्याला वाटीच्या साहाय्यानं आता छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। आता ही लाटून घेताना कितपत जाड लाटून घेतलेले आहे इथं तुम्ही पाहू शकता। हे पहा, अशा पद्धतीने एवढपत जाडी याची मी ठेवलेली आहे। आता बाकीच्या सुद्धा पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला मोठी पुरी करून घ्यायची आणि मग वाटीच्या साहाय्यानं छोट्या पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। याच्यामुळं एकाच वेळी अनेक पुऱ्या आपण तयार करू शकतो। आणि आता हे एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते दुसरी पुरी लाटताना आपल्याला घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, आता तळून घ्यायच्या आहेत। तेलसुद्धा गरम झालेलं आहे। आता मध्यम आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। उलटपालट करून छान अशी खरपूस अशी आपण ही पुरी जी आहे ती तळून घेऊया। आता ही पुरी तळून झालेली आहे, आता काढून घेऊया। अशाच पद्धतीनं बाकीच्या सुद्धा आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता पुरी तळताना पुरी तेलामध्ये सोडली की त्याच्यावर तेल टाकायचं, जेणेकरून ती पुरी जी आहे ती छान अशी फुगली जाते, टम्म फुगली जाते आणि ती थंड झाली तरी सुद्धा ही पुरी जी आहे ती अशीच फुगलेली राहते। आता अशा करून बाकीच्या सर्व पुऱ्या ज्या आहेत आपण तळून घेतलेल्या आहेत आणि आता सर्व आपल्या पुऱ्या इथं खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, प्रत्येक पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि खुसखुशीत अशा आपल्या आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही ह्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा चहासोबत सुद्धा ह्या तिखट पुऱ्या खाऊ शकता। चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।